Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 5.3 of chapter number 5 expansion formulae from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 27 वर प्रॅक्टिस सेट 5.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याआधी आपण थोडंसं रिवाइज करूया की प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये आपण काय अभ्यासलं, 2 मध्ये काय अभ्यासलं आणि आता 3 मध्ये काय अभ्यासणार आहोत. हे पहा, प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन्स आपले या फॉर्म्युलावर बेस्ड होते. बरोबर, काय फॉर्म्युला आहे हा? एक्स प्लस ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी. एक्सपांड केल्यानंतर काय होते? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस ए बी. आता हा फॉर्म्युला बाय हार्ट आपल्या सगळ्यांचा लर्न झालेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपण हा फॉर्म्युला अभ्यासला, ए प्लस बी द होल क्यूब. ओके नाही, आणि याला एक्सपांड केल्यानंतर काय होते? तर ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आणि आता प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये आपण हा जो फॉर्म्युला आहे यालाच सिमिलर असलेला आणखी एक फॉर्म्युला अभ्यासणार आहोत. आणि या प्रॅक्टिस सेट मधील सगळे क्वेश्चन्स हे आपल्या या फॉर्म्युलावर, म्हणजे आता जो नवीन फॉर्म्युला आपण पाहणार आहोत त्या फॉर्म्युलावर आधारित आहेत. काय आहे तो फॉर्म्युला? तर हे पहा, आहे की नाही सिमिलर? फक्त इथे प्लसचं साइन आहे आणि इथे मायनसचं साइन आहे, एवढाच काय तो फरक आहे. ए मायनस बी द होल क्यूब. मग फॉर्म्युला सुद्धा असाच आहे का? हो, अगदी असाच आहे, सेम टू सेम. हे पहा, सेम टू सेम फॉर्म्युला आहे. हे पहा, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आता इथे आपला ए प्लस बी द होल क्यूब होता आणि या नवीन फॉर्म्युला मध्ये ए मायनस बी द होल क्यूब आहे, म्हणून हे जे मायनसचं साइन चेंज झालेलं आहे, इथे प्लसच्या ऐवजी मायनस आले की नाही, म्हणून फक्त इथे 2 ठिकाणी मायनसचे साइन आलेले आहे. इतकाच काय तो फरक आहे दोन्ही फॉर्म्युलामध्ये, बाकी काहीही फरक नाही. लर्न करायला खूप इझी आहे की नाही? चला आपण पुन्हा एकदा हा फॉर्म्युला जरासं समजून घेऊया की कसा लर्न करायचा बरं हा फॉर्म्युला. हे पहा, ए मायनस बी द होल क्यूब इज इक्वल टू काय करायचे आपल्याला? इथे ए आहे, इथे बी आहे, हो की नाही? आणि हा जो क्यूब आहे तो काय करायचा? आधी ए ला देऊन घ्यायचा आणि मग बी ला देऊन घ्यायचा. कसं ते पहा. आता हे पहा, मागच्या आपल्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपण अभ्यासलं होतं की कशा प्रकारे आपल्याला लर्न करायचंय फॉर्म्युला. आता पुन्हा रिवाइज करूयात की हा फॉर्म्युला कसा आपल्याला लर्न करायचा आहे. 4 स्टेप्स मध्ये आपला हा फॉर्म्युला डिवाइड झालेला आहे. 4 सेक्शन्स आहेत याचे. फर्स्ट सेक्शन मध्ये ए क्यूब राईट करायचं आणि मग त्यानंतर लास्ट सेक्शन घ्यायचं, तिथे राईट करायचं बी क्यूब. हे पहा, ए क्यूब फर्स्ट सेक्शन झालं, त्यानंतर लास्ट सेक्शन मध्ये राईट करून घ्यायचं बी क्यूब आणि मधले हे जे 2 सेक्शन्स आहेत तिथे 3ab राईट करून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं? इथे ए ला आधी आपण ए क्यूब राईट केलं की नाही, मग इथे सुद्धा ए ला आधी स्क्वेअर द्यायचा आहे. लक्षात घ्या, इथे क्यूब आहे की नाही, मग इथे स्क्वेअर द्यायचा आहे. आणि मग इथे हा जो 3ab आहे त्यातल्या बी ला स्क्वेअर देऊन घ्यायचा. टर्न बाय टर्न, आधी ए ला मग बी ला. आलं लक्षात? आणि मग नंतर काय करायचंय? आता इथे मायनसचं साइन आहे की नाही, म्हणून आधी सुरुवातीला इथे एक मायनस साइन द्यायचं आणि शेवटी एक मायनस साइन द्यायचं आणि मध्ये जे रिमेनिंग राहतं तिथे प्लस साइन देऊन मोकळं व्हायचं. झाला आपला हा फॉर्म्युला. किती इझी आहे, आलं ना लक्षात? चला आता हा फॉर्म्युला सुद्धा आपण याच ट्रिकने लर्न केलेला होता. पुन्हा आपण एकदा रिवाइज करूयात. काय केलं होतं? ए प्लस बी द होल क्यूब. मग हा जो क्यूब आहे तो आधी ए ला द्यायचा फर्स्ट स्टेप मध्ये आणि लास्ट स्टेप मध्ये बी ला द्यायचा. ए क्यूब बी क्यूब मध्ये 3ab राईट करून घ्यायचं. मग ए ला स्क्वेअर द्यायचा, मग बी ला स्क्वेअर द्यायचा. आणि आता इथे प्लसचं साइन आहे की नाही, काहीही विचार न करता सगळीकडे प्लस प्लस देऊन घ्यायचं. झाला आपला फॉर्म्युला. आलं लक्षात कशा प्रकारे आपण हे दोन्ही फॉर्म्युले लर्न केलेले आहेत? आता हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही अजिबात विसरणार नाही याची मला खात्री आहे. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय आहे? एक्सपांड. आणि त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे दिलेला 2m मायनस 5 द होल क्यूब. आणि आपल्याला तर फॉर्म्युला माहित आहे, हो की नाही? आपण कशा प्रकारे फॉर्म्युला लर्न केलेला आहे? लर्न झालाय की नाही आपला हा फॉर्म्युला? आधी ए ला क्यूब, मग लास्ट स्टेप मध्ये बी ला क्यूब,
मग 3ab ए ला स्क्वेअर द्यायचा, बी ला स्क्वेअर द्यायचा, आधी मायनस द्यायचं, शेवटी मायनस द्यायचं आणि मध्ये प्लस द्यायचं. झाला आपला फॉर्म्युला. आता हे पहा, क्वेश्चन मध्ये ए च्या जागी काय आहे? ए च्या जागी आहे 2m आणि बी च्या जागी काय आहे? बी च्या जागी आहे 5. मग चला इथे राईट करून घेऊयात. हियर a is equal to 2m and b is equal to 5. चला आता इथे आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊया. आणि आता आपल्याला याला एक्सपांड करायचं आहे. मग काय करणार आपण? आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि आपले आन्सर आपण फाइंड आउट करायचे आहे. चला आता इथे काय आहे? a क्यूब आणि a ची काय व्हॅल्यू आहे? 2m. राईट करून घेऊयात. 2m क्यूब, त्यानंतर मायनसचं साइन ऍज इट इज 3a स्क्वेअर बी, यातला 3 राईट करून घेऊयात. a स्क्वेअर, a काय आहे? 2m, सो 2m चा स्क्वेअर, त्यानंतर बी काय आहे? 5. राईट केलं. आता हे प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. पुन्हा काय आहे? 3ab स्क्वेअर. आता बऱ्याचदा काय होतं माहिती का मुलांना, तुम्ही ही स्टेप राईट करता 3a स्क्वेअर बी, पण मग 3a स्क्वेअर बी आपण इथे राईट केलेलं आहे असं समजून हे जे सेकंड आहे 3ab स्क्वेअर ते चुकून आपल्याकडून राहून जातं. मग तसं करू नका. लक्षात ठेवायचंय की 3a स्क्वेअर बी आधी आपल्याला राईट करायचंय आणि मग प्लस 3ab स्क्वेअर राईट करायचं आहे. बऱ्याच मुलांची ही गडबड होऊन जाते. ते या फर्स्ट 3a स्क्वेअर बी मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतात, पण हा जो सेकंड 3ab स्क्वेअर आहे तिथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचं विसरून जातात आणि मग त्यांचं आन्सर चुकतं. सो तुम्ही ही गडबड करू नका. लक्ष देऊन तुमचं सॉल्व्ह करा. हे पहा, आता इथे 3ab स्क्वेअर आहे की नाही, सो 3 ऍज इट इज राईट करणार. a काय व्हॅल्यू आहे? 2m. राईट करून घेऊया 2m. त्यानंतर बी स्क्वेअर, बी म्हणजे 5, सो 5 चा स्क्वेअर. त्यानंतर मायनस साइन ऍज इट इज आणि बी क्यूब, बी आहे 5, सो 5 चा क्यूब. झाल्या, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. आता आपण पुढे सॉल्व्ह करायला मोकळे. आता इथे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार? हा जो क्यूब आहे तो 2 चा पण आहे आणि m चा पण आहे, हे आपल्याला माहिती आहे की नाही. इथे राईट करून घेऊयात रीतसर तसे, म्हणजे नंतर आपला गडबड होणार नाही. आता मायनसचे साइन, त्यानंतर 3. आता हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि m चा पण आहे, डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात. आणि मध्ये मध्ये हे मल्टिप्लिकेशनचं साइन सुद्धा देऊयात बरं का, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. कोणतंच साइन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशनचं साइन असते की नाही हे आपल्याला माहित आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगायची गरज नाही लागली पाहिजे. हे पहा, नंतर ना मल्टिप्लाइड बाय 5, प्लसचा साइन ऍज इट इज, त्यानंतर हा 3 ऍज इट इज. आता इथे 2 इंटू m आहे, सो 2 इंटू m, त्यानंतर ना इंटू 5 स्क्वेअर, त्यानंतर ना मायनस आणि क्यूब ऑफ 5. चला आता आधी आपल्याला काय करायचंय? जसं की मी तुम्हाला सांगितलं की 4 स्टेप्स मध्ये आपला हा फॉर्म्युला असतो. मग त्यातील फर्स्ट स्टेप आपण इथे ओपन केली आहे की नाही, 2m क्यूब. मग ती झाली फर्स्ट स्टेप. त्यानंतर ना मायनसचं साइन येतं, मायनसच्या पुढे मग ही झाली सेकंड स्टेप, त्यानंतर प्लसचं साइन, त्यानंतर ही थर्ड स्टेप आणि मायनसच्या साइन नंतरची ही फोर्थ स्टेप. सो अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट स्टेप सॉल्व्ह करायची, मग सेकंड, मग थर्ड आणि मग फोर्थ. हे पहा, आता क्यूब ऑफ 2, क्यूब ऑफ 2 म्हणजे काय? 2 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, हो ना. 2 इंटू 2 इंटू 2, 2 2s are 4 and 4 2s are 8, सो 2 चा क्यूब होणार 8. राईट करून घेऊया तिथे. त्यानंतर m क्यूब राईट केलं, मायनसचे साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, इंटूचं साइन ऍज इट इज. आता 2 चा स्क्वेअर काय? तर 4, त्यानंतर m स्क्वेअर ऍज इट इज इंटू 5 ऍज इट इज. आता तुम्ही म्हणाल इथे आपण सगळं येते आपल्याला, मग मल्टिप्लिकेशन का नाही करून घेत आहोत? हे पहा, आपण नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. आता जे जे आपल्याकडे क्यूब्स आहेत, स्क्वेअर्स आहेत, ते सगळे आपण या स्टेप मध्ये राईट करून घेतोय आणि नंतरच्या स्टेप मध्ये मग आपण त्यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. काय होतं, बऱ्याच मुलांचा गोंधळ होऊन जातो, कळत नाही, कन्फ्युज होऊन जातात. अरे इथे 4 कसं काय आला, अरे इथे 8 कसं काय आला, असं होतं त्यांचं. म्हणून ते आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. आता हे प्लसचे साइन ऍज इट इज, त्यानंतर 3 इंटू 2 इंटू m, आणि आता 5 चा स्क्वेअर काय? 5 चा स्क्वेअर 25 ऍज इट इज राईट करून घेतला, मायनस 5 चा क्यूब काय? 5 3 टाइम्स स्वतः बरोबर मल्टिप्लाय होतो, हो की नाही. त्यालाच आपण क्यूब ऑफ 5 असं म्हणतो. सो 5 इंटू 5 इंटू 5, 5 5s are 25 and 25 5s are 125. राईट करून घेऊयात. चला आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करूयात. सो 8m क्यूब ऍज इट इज येणार, कारण इथल्या या स्टेप मधलं सगळं आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता आपल्याला सेकंड
थर्ड स्टेप सॉल्व्ह करायची आहे. फोर्थ स्टेप सुद्धा आपली सॉल्व्ह करून झालेली आहे. चला मायनसचा साइन ऍज इट इज देऊयात. आता 3 into 4 12 and 12 into 5 60. सो 60 आणि हा m स्क्वेअर ऍज इट इज. त्यानंतर हे प्लसचं साइन देऊन घेऊयात कारण ही सेकंड स्टेप आपली सगळी सॉल्व्ह करून झालेली आहे. आता थर्ड स्टेप काय आहे 3 into 2 into m into 25. आता हे पहा 3 into 2 into 25 आपण करू शकतो. 25 2s are 25 2s are 50 and 50 3s are किती 150. सो इथे हा m नंतर ना ऍज इट इज येणार. त्यानंतर -125. आता पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह नाही करू शकत. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरला आपल्याला दिलेला आहे 4 मल्टिप्लाय. सेकंड नंबरला आपल्याला दिलेला आहे 4 - p द होल क्यूब. आता हा तर खूपच इझी क्वेश्चन आहे हो की नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथे राईट करून घ्यायचा आहे आणि ए च्या जागी काय आहे 4 आहे, बी च्या जागी काय आहे p आहे. राईट करून घेऊयात की इथे क्वेश्चन मध्ये ए च्या जागी 4 दिलेला आहे आणि बी च्या जागी p दिलेला आहे. चला क्वेश्चन इथे आपण ऍज इट इज कॉपी करूयात आणि फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात आणि आपल्या आन्सर पर्यंत पोहोचूयात. आता इथे काय आहे ए क्यूब. ए काय आहे क्वेश्चन मध्ये 4 आहे. सो 4 चा क्यूब राईट करायचा आपल्याला. त्यानंतर ना मायनसचं साइन फॉर्म्युलानुसार. आता 3a स्क्वेअर बी. आता 3 ऍज इट इज राईट करून घ्या. ए चा स्क्वेअर आहे आणि ए काय आहे आपल्याकडे 4 आहे. सो 4 चा स्क्वेअर. त्यानंतर ना बी. बी म्हणजे काय आहे आपल्याकडे p आहे प्लसचं साइन ऍज इट इज. आता 3ab स्क्वेअर. 3 ऍज इट इज. ए म्हणजे 4 सो राईट करूयात 4 आणि बी चा स्क्वेअर आहे. सो इथे बी म्हणजे p आहे की नाही म्हटल्यावर इथे आपल्याला p चा स्क्वेअर राईट करावा लागेल. आता मायनस b क्यूब. बी म्हणजे आहे p सो p क्यूब. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता आपण पुढे सॉल्व्ह करूया. हे पहा 4 चा क्यूब काय येणार आहे 64 येणार. कसं काय 64? 4 चा क्यूब म्हणजे काय 4 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होतो. 4 into 4 into 4. 4 4s are 16 and 16 4s are 64 म्हणून इथे 64 आलं. आता मायनस. आता हे पहा 3 आहे आणि इथे 4 चा स्क्वेअर आहे हो ना. मग 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि 4 चा स्क्वेअर किती बरं 4 4s are 16. मग राईट करूया तिथे 16. आता इथे कोणतंच साइन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे की नाही म्हणून आपण इथे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेतलं. पुन्हा इथे मल्टिप्लिकेशनचं साइन येणार आणि p ऍज इट इज. त्यानंतर प्लस. पुन्हा इथे हा जो 3 आहे तो आपण खाली राईट करून घेतला. आता हा 4 खाली राईट करून घेऊयात आणि हा p स्क्वेअर सुद्धा खाली राईट करूयात. मायनस p क्यूब. चला आता आपल्याला स्टेप वाईज सॉल्व्ह करत जायचंय. ही आपली फर्स्ट, ही आपली सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आधी हा पोर्शन सॉल्व्ह करायचा पण या पोर्शन मध्ये सॉल्व्ह करायला काही शिल्लकच राहिलेलं नाही. 4 चा क्यूब आपण ऑलरेडी राईट करून घेतलेला आहे. मग याला असंच पुढे 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 चालवत न्यायचं आहे. त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीयेत. मायनस. आता हे पहा हा पोर्शन आपल्याला सेकंड पोर्शन सॉल्व्ह करायचा आहे. 16 3s are 16 3s are किती 16 3s are 48 आणि हा p राईट करून घेऊया. त्यानंतर हे प्लसचं साइन ऍज इट इज. 3 4s are 12 आणि p स्क्वेअर ऍज इट इज मायनस p क्यूब ऍज इट इज. झालं आपलं सॉल्व्ह करून. पहा मी म्हटलं होतं ना खूपच इझी आहे हा क्वेश्चन. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे 7x - 9y द होल क्यूब. फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो ऍज इट इज जसा आपण लर्न केलेला आहे तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मध्ये ए च्या जागी काय दिलंय 7x आणि बी च्या जागी दिलेला आहे 9y. राईट करून घेऊयात. a इज इक्वल टू 7x अँड b इज इक्वल टू 9y. आता क्वेश्चन ऍज इट इज खाली कॉपी करून घेऊयात आणि फॉर्म्युला नुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए क्यूब ए ची व्हॅल्यू आहे 7x सो 7x क्यूब येणार. त्यानंतर मायनसचं साइन. त्यानंतर 3a स्क्वेअर बी सो 3a स्क्वेअर बी आहे ना. मग हा जो 3 आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. ए म्हणजे आपल्याकडे काय आहे 7x सो 7x चा स्क्वेअर. त्यानंतर बी म्हणजे काय आहे 9y सो 9y प्लसचं साइन ऍज इट इज. आता 3ab स्क्वेअर 3 राईट करून घेऊयात. ए म्हणजे 7x. ए च्या जागी आपल्याला ए ची व्हॅल्यू टाकायची आणि बी च्या जागी बी ची. बी काय आहे 9y राईट करा 9y स्क्वेअर मायनस बी क्यूब आहे सो इथे 9y चा क्यूब येणार. राईट करूयात 9y क्यूब. चला
आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झाल्यावर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करत असतो ते सॉल्व्ह करत असतो की आता इथे 7x क्यूब दिलाय ना, मग हा जो क्यूब आहे तो आपल्याला माहिती आहे की नाही हा फक्त एक्सचा आहे का, नाही, तर हा 7चा पण असतो आणि एक्सचा पण असतो. सो इथे आपण राईट करून घेऊयात क्यूब ऑफ 7 त्यानंतर ना इंटू क्यूब ऑफ एक्स मायनसचं साइन 3 ऍज इट इज. आता हा स्क्वेअर 7चा पण आणि एक्सचा पण, सो 7 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. त्यानंतर इथे कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन देऊन घेणार आपण. आता इथे 9 इंटू वाय प्लस द साइन ऍज इट इज 3 ऍज इट इज 7 इंटू एक्स 7x म्हणजे 7 इंटू एक्स हो ना. त्यानंतर 9y स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो 9चा पण आणि वायचा पण, सो राईट करूयात 9 स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. त्यानंतर सबट्रॅक्शनचं साइन ऍज इट इज 9y क्यूब. हा क्यूब 9चा पण आणि वायचा पण, डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात 9 क्यूब इंटू वाय क्यूब. झालं. आता महत्वाचं काम तर इथे आपलं झालेलं आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. मग कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचंय 4 स्टेप्स मध्ये, हो की नाही. आधी हे, मग हे, मग हे आणि मग हे. सो चला आधी हा पार्ट आपण सॉल्व्ह करून घेऊयात. 7 क्यूब. 7 क्यूब म्हणजे काय, 7 इंटू 7 इंटू 7, ओके नाही. 7 इंटू 7 काय होतं, 7 इंटू 7 49 होतं आणि 49 इंटू 7 काय होतं 343. राईट करून घेऊयात 343 इंटू एक्स क्यूब. इंटूचं साइन नाही दिलं तरीही चालते. चला मायनसचं साइन देऊन घेऊयात ऍज इट इज. आता हे पहा 3 इंटू 7 स्क्वेअर काय आहे 7 7 49. त्यानंतर ना एक्स स्क्वेअर इंटू 9 इंटू वाय ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि प्लसचं साइन देऊन घेतलं. आता 7 इंटू 3 राईट करून घेऊयात ऍज इट इज इंटू एक्स इंटू 9 स्क्वेअर. 9चा स्क्वेअर काय आहे 9 9 81, सो 81 राईट करून घेऊयात. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय वाय स्क्वेअर. आता मायनस 9 क्यूब. 9चा क्यूब काय आहे 9 9 81, हो की नाही. 9चा क्यूब म्हणजे काय 9 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. मग 9 9 81 आणि 81 9 729. राईट करून घेऊयात मायनस 729. त्यानंतर इंटू वाय क्यूब. चला आता 343x क्यूब ऍज इट इज राईट करून घेतलं, कारण या पोर्शन मध्ये आता सॉल्व्ह करायला काही राहिलेलं नाही, सगळं सॉल्व्ह करून झालंय. आता सेकंड पोर्शन पाहूयात. मायनस आता हे पहा 3 इंटू 49 इंटू 9 आपण करू शकतो की नाही. आता 9 3 किती 9 3 27 आणि 49 इंटू 27 किती 49 इंटू 27. हे पहा मी ते करून घेतलेलं आहे. किती आन्सर आलेला आहे 1323. राईट करून घेऊया तिथे 1323. आता इथे रिमेनिंग काय आहे एक्स स्क्वेअर आणि वाय. सो एक्स स्क्वेअर इंटू वाय, एक्स स्क्वेअर ऍज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि वाय ला पण खाली घेऊयात. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन नाही दिलं तरी चालतंय, तुम्हाला माहिती आहे की नाही. आता हे प्लस साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. आता पहा 3 इंटू 7 इंटू 81. 3 7 21 आणि 81 इंटू 21 आता आपल्याला करावं लागेल. चला हे पहा इथे केलं 81 इंटू 21 काय आन्सर आलेला आहे आपलं 1701. राईट करून घेऊयात 1701. आणि आता इथे एक्स ऍज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि वाय स्क्वेअर सुद्धा खाली राईट करून घेऊयात. आता पुन्हा इकडे मायनसचं साइन देऊयात. आता इथे सॉल्व्ह करायला काही शिल्लक आहे का, तर नाही. मग ऍज इट इज जसं आहे तसं कॉपी करायचंय खाली 729 वाय क्यूब. आता पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह नाही करू शकत, आणखी एक्सपांड नाही करू शकत. सो हे झाले आपल्या या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूया 4 नंबरचा सब क्वेश्चन. आता हा थोडा डिफरंट आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये सुद्धा होता. त्याच प्रकारे आपल्याला आता इथे सॉल्व्ह करायचा आहे. पण तिथे कसं होतं प्लस होतं ना a प्लस बी द होल क्यूब. आता आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, आता आपल्याला a मायनस बी द होल क्यूब हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हो की नाही. तर आता हे पहा हा जो क्यूब आहे तो ऍज इट इज आपण ठेवून घेणार, त्याला हात लावायचा नाही. आतमध्ये त्याच्या जे आहे 58 त्याला आपल्याला असं डिवाइड करायचं आहे की ते a मायनस बी मध्ये चेंज होईल. सो 58 ला आपण कसं राईट करू शकतो 58 ला आपण 60 मायनस 2 केलं तर 58 येतं की नाही. मग चला राईट करून घेऊया 60 मायनस 2. आणि आता इथे आपल्याला फॉर्म्युला तर माहितच आहे आपला, सो तो फॉर्म्युला ऍज इट इज इथे राईट करून घेतला. आणि हे पहा आता
इथे ए च्या जागी काय आपण राईट केलेलं आहे 60 आणि बी च्या जागी काय राईट केलेलं आहे 2. सो राईट करूया तिथे a is equal to 60 and b is equal to 2. And here is our main question. 58 the whole cube is equal to, त्याला आपण a minus b the whole cube मध्ये चेंज केलंय की नाही ते इथे राईट करून घेऊयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. हे पहा आता इथे a क्यूब आहे म्हटल्यावर काय येणार 60 क्यूब, त्यानंतर मायनसचं साइन 3a स्क्वेअर b, 3 ऍज इट इज राईट करणार a स्क्वेअर म्हणजे 60 स्क्वेअर, त्यानंतर b म्हणजे 2 प्लसचं साइन ऍज इट इज. आता पुन्हा 3ab स्क्वेअर आहे म्हटल्यावर 3 ऍज इट इज, a च्या जागी 60 आणि b च्या जागी 2, पण b च्या जागी नुसतं 2 राईट करणार का नाही, कारण इथे काय आहे बी स्क्वेअर आहे ना म्हटल्यावर 2 चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 2 चा क्यूब. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. आपल्या स्टेप्स आपल्याला माहित आहेत, आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करत जायचंय. आधी हा पार्ट, मग हा पार्ट सेकंड पार्ट, मग थर्ड पार्ट आणि मग हा फोर्थ पार्ट. चला फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करूया. 60 चा क्यूब काय येणार, अरे बापरे एवढं मोठं मल्टिप्लिकेशन करत बसायचं 60 इंटू 60 इंटू 60, किती झिरोज आणि कसं कसं कॅल्क्युलेशन येईल हो ना, असं तुम्ही विचार करत असाल. पण अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाहीये. इथे पहा युनिट प्लेसवर काय आहे 0 आहे, टेन्स प्लेसवर काय आहे 6 आहे. मग आपल्याला काय करायचंय क्यूब फाइंड आउट करताना 60 इंटू 60 इंटू 60 करायचंय. मग यातले हे जे झिरोज आहेत ना त्यांना आधी बाजूला काढा. हे पहा काढलं बाजूला इथे आपण. आता 6 इंटू 6 इंटू 6 एवढं शिल्लक आहे की नाही इथे. चला मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग 6 इंटू 6 किती 36, 6 6 जार 36 आणि 36 6 जार किती 216. सो 216 राईट करून घ्या झिरोजच्या पुढे. काय झालं की नाही आपल्याला मिळालं ना इथे आन्सर 60 चा क्यूब. राईट करून घेऊया तिथे 216 and 3 zeros. This is the cube of 60. Now let's solve this second part of this formula. Minus the sign as it is, त्यानंतर 3 as it is into 60 चा स्क्वेअर. आता इथे ज्याप्रमाणे आपण क्यूब फाइंड आउट केला त्याचप्रमाणे स्क्वेअर सुद्धा फाइंड आउट करायचंय. आता काय करायचंय 60 चा स्क्वेअर आहे ना तुम्ही इथल्या इथे सुद्धा राईट करू शकता 60 इंटू 60. मग 2 zeros राईट करायचे आणि 6 6 जार 36. सो 3600 हे आन्सर येणार. तरी पण तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून इथे आपण करून पाहूयात. 60 इंटू 60 हे पहा 2 zeros आधी आपण बाजूला काढले, त्यानंतर 6 इंटू 6 36 झालं 3600. राईट करूया तिथे 3600 इंटू 2, त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, 60 ऍज इट इज. खाली फक्त आपण मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेत आहोत कारण आपल्याला माहिती की नाही कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, बाकी काही नाही करत आहोत. आणि स्क्वेअर्स आणि क्यूब्स राईट करत आहोत. इंटूचं साइन, त्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, मायनसचं साइन ऍज इट इज, 2 चा क्यूब 8. हे म्हणा पाठ झाला असेल तुम्हाला हो ना. आणि मी आणखी एक तुम्हाला सांगेल बरं का, सगळे 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि 20 पर्यंतचे क्यूब्स तुम्ही लर्न करून घ्या म्हणजे तुमचा जो कॅल्क्युलेशनचा वेळ आहे ना तो वाचेल एक्झाम मध्ये. आणि मग तुम्हाला ज्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागतो तिथे तुम्हाला वेळ मिळेल हो ना. त्यामुळे तुम्ही स्क्वेअर्स आणि क्यूब्स 20 पर्यंतचे कमीत कमी, मी म्हणते कमीत कमी 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न करून घ्या. आणि जास्तीत जास्त मग तुम्ही कितीही करू शकता 50, 100 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स तुम्ही लर्न करू शकता. दॅट्स गुड जर तुम्ही 100 पर्यंतचे केलं तर. चला आता आपण सॉल्व्ह करूयात पुढे. हे पहा ऍज इट इज राईट करून घेऊयात कारण की सॉल्व्ह करून झालेला आहे फर्स्ट पार्ट आपला मायनसचं साइन. आता हे पहा 3 इंटू 3600 इंटू 2. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. मग त्यासाठी आपण काय करूयात 3 इंटू 2 करूयात. 3 इंटू 2 काय झालं 6, 3 2 जार 6. आणि आता 3600 ला 6 ने मल्टिप्लाय करायचं. मग कसं मल्टिप्लाय करणार हे पहा. आता इथे 2 zeros आहे की नाही, 2 zeros ऍज इट इज देऊन घेऊया. आणि 36 इंटू 6 ऑलरेडी आपण इथे केलेलं आहे की नाही. 36 इंटू 6 काय आलेला आहे आन्सर 216. 216 ऍज इट इज राईट करून घेऊयात. झाले आपले प्रोडक्ट आले. चला आता प्लसचे साइन ऍज इट इज.
आता पुढे पहा 3 × 60 × 4 कसं मल्टिप्लिकेशन करणार 4 × 3 किती 4 × 3 12 झाले 4 3 जार 12 आता 60 × 12 आपल्याला करायचं आहे 60 मधला 10 ऍज इट इज देऊन घेऊयात आणि 12 6 जार किती 12 6 जार 72 झालं आपलं प्रोडक्ट आलं 720 -8 आता पुढे याला आपण सॉल्व्ह करू शकतो का अरे हो का नाही करू शकणार आता इथे काय व्हेरिएबल्स वगैरे आहेत का डिफरंट टाइप्सच्या टर्म्स आहेत का इथे नाही ना इथे नंबर्स आहेत सो हे आपण नक्कीच सॉल्व्ह करू शकतो पण मग सॉल्व्ह कसं करणार काही ठिकाणी प्लस आहे काही ठिकाणी मायनस आहे मग कसंही सॉल्व्ह करायचं का सुरुवातीपासून करायचं उलट करायचं कसं करायचं इथे BODMASचा रूल यूज करायचा आहे जसं आहे तसं लगेच सॉल्व्ह करायला घ्यायचं नाहीतर लगेच तुम्ही हे मायनस हे करत बसाल असं करू नका BODMASचा रूल यूज करायचा आहे BODMASचा रूल म्हणजे काय तर आधी ब्रॅकेट मग डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन मग सबट्रॅक्शन हो की नाही मग चला आता ब्रॅकेट तर इथे नाहीये बरोबर डिव्हिजन पण नाहीये मल्टिप्लिकेशन पण नाहीये काय आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे मग आधी काय करायचं आपल्याला ऍडिशन की सबट्रॅक्शन ऍडिशन करायचं चला ऍडिशन करूया कसं करणार ऍडिशन तर प्लस प्लसचे नंबर्स कुठे आहेत तर हे पहा हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे इथे प्लस साईन आहे आणि इथे कोणतंच साईन नाही म्हणजे प्लसचं साईन आहे मग या दोघांना आधी आपण काय करून घेऊयात ऍड करून घेऊयात मग आता कसे करणार ऍडिशन तर हे पहा इथे या नंबर मध्ये हे 3 झिरोज आहेत आणि इथे 3 डिजिटचा नंबर आहे हो ना मग 3 झिरोज मध्ये हा 3 डिजिटचा नंबर ऍड केल्यानंतर हा नंबर स्वतःच आन्सर येणार की नाही आपलं मग इथे आपण राईट करून घेऊयात 720 हे पहा युनिट मध्ये युनिट ऍड करा 0 टेन्स मध्ये टेन्स ऍड करा काय येणार 0 + 2 2 येणार त्यानंतर हंड्रेड्स मध्ये हंड्रेड्स ऍड करा 7 + 0 काय येणार 7 सो 720 इथे येणार आणि नंतरचे हे इथले 3 डिजिट्स ऍज इट इज राईट करून घेऊयात झाली आपली ऍडिशन किती इझी आहे चला आता पुढे काय करणार आपण आता याचं आणि याचं हे पहा या दोघांचं काम तर इथे संपलेलं आहे मग आता कोणते नंबर शिल्लक राहिले हा आणि हा आता दोघांचं साईन बघा बरं कोणतं आहे दोघांचं पण नेगेटिव्ह साईन आहे मायनसचं साईन आहे आणि आपल्याला रूल माहिती आहे इंटिजर्सचा मायनस मायनस काय होत असतं प्लस होत असतं आणि फायनल प्रोडक्ट मध्ये साईन कोणतं देतो आपण तर जो मोठा नंबर आहे त्याचं चला मग मायनस मायनस ऍडिशन करायची असते ना ऍडिशन करूया तिथे आता हे पहा काय आहे नंबर 21,600 + 8 काय येणार आहे 21,608 येणार राईट करून घेऊयात आपण इथे झालं आणि साईन कोणतं देणार मोठ्या नंबरचं मोठा नंबर आहे की नाही 21,600 की 8 आहे हा आहे ना मग याचं साईन देणार आपण मायनसचं साईन चला आता सबट्रॅक्शन करून घेऊया सबट्रॅक्शन करण्यासाठी तुम्हाला थोडंसं रफ वर्क करावं लागेल हे पहा इथे मी रफ वर्क करून घेतलेला आहे सबट्रॅक्ट केलेला आहे नंबर काय आता इथे आन्सर आलेले आहे हे पहा 1,95,112 इथे आलेले आहे आपले आन्सर आता इथे अशा प्रकारे आपल्याला आपले फायनल आन्सर राईट करायचे आहे पुढील क्वेश्चन पाहूया 198 क्यूब ऑफ 198 मग फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे a - b द होल क्यूब मग या फॉर्म्युलानुसार आपल्याला या नंबरला चेंज करायचंय क्यूब आपल्याला चेंज करायचा नाहीये तर 198 ब्रॅकेटच्या आतला जो नंबर आहे त्याला आपल्याला a - b च्या फॉर्म मध्ये चेंज करायचंय मग 198 ला कशा प्रकारे आपण करू शकतो तर 200 - 2 जर केलं तर 198च आन्सर येतं की नाही चला तर मग 200 - 2 द होल क्यूब आपण इथे करून घेऊयात आणि फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे सो फॉर्म्युला पटापट राईट करून घ्यायचा आहे आता पहा बरं इथे a च्या जागी आहे 200 आणि b च्या जागी आहे 2 राईट करून घेऊयात मग क्वेश्चन मध्ये a च्या जागी आहे 200 b च्या जागी आहे 2 मेन जो क्वेश्चन आहे तो ऍज इट इज कॉपी केला त्याला आपण कशा प्रकारे चेंज केलेला आहे आपल्या फॉर्म्युलानुसार चेंज केलाय सो ते राईट करून घेऊयात आणि आता व्हॅल्यूज फॉर्म्युलानुसार सबस्टिट्यूट करून घेऊयात a क्यूब म्हणजेच 200 क्यूब मायनस आता 3a² b त्यातला 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात a² म्हणजे 200 स्क्वेअर त्यानंतर b म्हणजे 2 प्लस द साइन ऍज इट इज आता 3ab² 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात a म्हणजे 200
त्यानंतर बी स्क्वेअर, बी म्हणजे आहे 2 म्हणून 2 चा स्क्वेअर मायनसचं साइन ऍज इट इज बी क्यूब, बी ची व्हॅल्यू आहे 2 सो 2 चा क्यूब झालं. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता पुढे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. आपल्याला माहित आहे आपण 4 पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करतो. सो इथे मी तुमच्या सोयीसाठी अंडरलाईन देऊन घेतलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला 4 पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करत जायचं आहे. आता 200चा क्यूब कसा फाइंड आउट करणार आपल्याला माहिती आहे की नाही. आपण कसं करतो 200चा क्यूब म्हणजे काय 200 इंटू 200 इंटू 200. मग इथले प्रत्येक 200 मधले जे झिरोज आहेत ते बाजूला काढून घ्यायचे. सो इथले 2 झिरोज, इथले 2 झिरोज, इथले 2 झिरोज, किती झिरोज झाले 6 झिरोज. सो 6 झिरोज आधी बाहेर काढून घ्या. आता रिमेनिंग काय राहिलं झिरोज जर आपण खाली घेतले तर मग काय शिल्लक राहणार 2 2 2. सो 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. आला आपला क्यूब. चला इथे राईट करून घेऊयात. 8 वर 6 झिरोज, झिरोज व्यवस्थित काउंट करून द्यायचे आहेत. 8 वर 6 झिरोज मायनस आता 3 ऍज इट इज. 200चा स्क्वेअर किती येणार 200चा स्क्वेअर किती येणार हे पहा 200 इंटू 200. झिरोज आधी बाहेर काढून घ्यायचे. किती झिरोज आहेत 4 ना. इथले 2 इथले 2, 4 झिरोज बाहेर काढले. आता 2 इंटू 2 किती झालं 4. सो 4 वर 4 झिरोज म्हणजे 40,000. त्यानंतर ना इंटू 2 ऍज इट इज प्लसचा साइन ऍज इट इज. इथला 3 ऍज इट इज. त्यानंतर ना 200 ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. 2 चा स्क्वेअर राईट करूयात मायनस 2 चा क्यूब किती 8. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. आता फर्स्ट पार्ट मध्ये सॉल्व्ह करायला काही राहिलेलं नाहीये शिल्लक. सो तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. 8 वर 6 झिरोज म्हणजेच काय नंबर झाला हा 80 लाख हो ना. चला मायनस आता पहा इथे 3 इंटू 40,000 इंटू 2 आहे. मग आता आधी आपण काय करूयात 3 मल्टिप्लाइड बाय 2 करूयात. 3 2 जार 6 आणि आता 6 ने 40,000 ला मल्टिप्लाय करूयात. आता 40,000 मध्ये तुम्ही पाहताय 4 झिरोज आहेत. मग हे जे 4 झिरोज आहेत ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. आता इथे काय राहिलं 4 राहिला. आता या 4 ला 6 ने मल्टिप्लाय करूयात. 4 6 जार किती 24. 24 इथे राईट करून घेऊयात. झाले आपले प्रोडक्ट आलेले आहे. इथे प्लसचं साइन देऊन घेऊयात. आता इथे हे पहा तुम्हाला जर असं लॉंग पद्धतीने जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही असे सुद्धा करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. हे पहा चला प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. आता हे पहा 3 इंटू 200 इंटू 4. आता पहा 3 मल्टिप्लाइड बाय 4 करा. काय झालं 3 4 जार 12 आणि आता 200 ला 12 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मग 200 मधले 2 झिरोज इथे राईट करून घेऊयात. आणि 12 2 जार किती 12 2 जार 24. चला नेक्स्ट हे पहा आलं सेम आन्सर. चला आता इथे मायनसचा साइन ऍज इट इज देऊन घेऊयात आणि हा 8 सुद्धा ऍज इट इज राईट करूयात. आता पुढे सॉल्व्ह करायचे आपल्याला जसे की क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण सॉल्व्ह केलं. काय केलं आपण जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ते आधी सॉल्व्ह करून घेतले हो की नाही. बॉडमॉसचा रूल आठवतोय ना. ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड देन सबट्रॅक्शन. आधी इथे काय करायचं आपल्याला ऍडिशनचा नंबर येतो आणि मग सबट्रॅक्शनचा नंबर येतो. चला ऍडिशन करून घेऊयात. आता इथे पहा इथे प्लसचं साइन आहे इथे प्लसचं साइन आहे. चला ऍड करून घेऊयात. हे पहा इथे 80 लाख मध्ये 2400 आपण ऍड करूयात. हे पहा इथे येणार 0 0 मग 4 मग 2 मग 0 0 आणि मग 8 राईट करून घेऊयात. इथे नंबर कट करून टाकूयात तो. चला आता मायनस हे पहा या नंबरचं आणि या नंबरचं तर काम झालेलं आहे बरं. या दोन्ही नंबरचं काम संपलेलं आहे इथे. आता आपल्याकडे हे दोन नंबर्स राहिलेले आहेत. इथे मायनस आहे इथे मायनस आहे. मायनस मायनस प्लस होत असतं. सो चला ऍड करूयात इथे दोन्ही नंबर्सला. सो अशा प्रकारे दोन्ही नंबर्सची ऍडिशन होणार. साइन कोणते लागणार तर मोठ्या नंबरचे जे की आहे मायनस. आता यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचंय. सो रफ वर्क मध्ये सबट्रॅक्शन करून घ्या. मी सुद्धा रफ वर्क मध्ये इथे सबट्रॅक्शन करून घेतलेलं आहे. आपलं हे पहा केवढं मोठं आन्सर आलेलं आहे. रीड करा बरं काय नंबर आहे हा. कॉमा दिल्यावर रीड करायला सोपं जातं हो की नाही. म्हणून मी इथे आता कॉमा देऊन घेतलेले आहेत. 77,64,392 हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूया 6 नंबरचा क्वेश्चन. आता इथे अशा प्रकारचा क्वेश्चन पाहिल्यावर घाबरायचंय का नाही. आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की घाबरण्याची काहीच गरज नसते जेव्हा आपल्याकडे फॉर्म्युला असतो हो ना. हे पहा सगळ्या गोष्टींचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. ए च्या जागी आता इथे काय आहे क्वेश्चन मध्ये ए च्या जागी आहे 2p, बी च्या जागी आहे 1/2p राईट करून घेऊयात.
ए च्या जागी 2p, बी च्या जागी 1/2p. क्वेश्चन राईट करूयात. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए क्यूब म्हणजेच 2p क्यूब, त्यानंतर मायनसचं साइन 3 ऍज इट इज, ए स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर. त्यानंतर बी, बी ची काय व्हॅल्यू आहे 1/2p. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, ए म्हणजे 2p. त्यानंतर बी, बी म्हणजे काय आहे हे पहा, बी स्क्वेअर आहे की नाही आणि बी ची व्हॅल्यू आहे 1/2p म्हटल्यावर 1/2p द होल स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला राईट करावं लागणार आहे. चला नेक्स्ट काय आहे, मायनसचा साइन ऍज इट इज आणि बी क्यूब, बी क्यूब म्हणजे इथे 1/2p द होल क्यूब आपल्याला राईट करावं लागेल. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता पुढे आपलं काम काय आहे, तर हे पहा अशा स्टेप्स आपण तयार करून घ्यायच्या आहेत, पार्ट तयार करून घ्यायचे. 4 पार्ट्स आहेत. 4 पार्ट्स मध्ये आपल्याला आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायचे असते. फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करूयात. आता हा जो क्यूब आहे तो 2 चा पण आहे आणि p चा पण आहे, हे तुम्हाला माहित आहे हो की नाही. त्यानंतर मायनसचं साइन 3 ऍज इट इज. आता मल्टिप्लिकेशनचं साइन इथे देऊन घ्या. स्क्वेअर 2 चा पण आहे, p चा पण आहे, राईट करूयात. आता 1/2p ऍज इट इज राईट करून घेऊयात. प्लस 3 इंटू 2p, 2p म्हणजे 2 इंटू p इंटू, आता हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरचा पण असतो आणि डिनॉमिनेटरचा पण असतो, हे तुम्हाला माहिती आहे हो की नाही. चला डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. डिस्ट्रीब्यूट करून घेतला. आता मायनसचा साइन, क्यूब न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा पण आहे, डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. आता हे पहा इथे डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 2p द होल स्क्वेअर आहे. मग हा जो स्क्वेअर आहे तो या 2 चा पण असणार आहे आणि या p चा पण असणार आहे की नाही. मग चला इथे आपण तो देऊन घेऊया. हे पहा अशा प्रकारे. त्याच प्रकारे आता इथे पहा 2p द होल क्यूब आहे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे हा जो क्यूब आहे तो 2 चा पण आहे आणि p चा पण आहे की नाही. मग चला राईट करून घेऊयात आपण तसं. डिस्ट्रीब्यूट करून टाकले, स्क्वेअर्स आणि क्यूब्स सगळे ज्याचे त्याला देऊन टाकले. चला आता पुढे सॉल्व्ह करत जाऊयात आपण. 2 क्यूब काय आहे 8, p क्यूब ऍज इट इज मायनस, आता हे पहा 3, त्यानंतर इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू p चा स्क्वेअर ऍज इट इज इंटू 1/2p ऍज इट इज राईट करणार. त्यानंतर ना प्लसचं साइन. आता आपण काय करत आहोत, जे जे स्क्वेअर्स आहेत क्यूब्स आहेत ते फक्त राईट करत आहोत. 3 इंटू 2 इंटू p इंटू, आता इथे पहा इथे कशा प्रकारे आपण राईट करणार आहोत. 1 चा स्क्वेअर काय 1 चा स्क्वेअर 1, त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये 2 चा स्क्वेअर काय 4 आणि p स्क्वेअर. मग आता हे राईट कसे करणार, तर 1/4p स्क्वेअर. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर मायनसचं साइन, 1 क्यूब म्हणजे काय 1 चा क्यूब 1च येतो आणि 2 चा क्यूब काय येतो 2 चा क्यूब 8 येतो. सो 1/8p क्यूब. चला पुढे सॉल्व्ह करूयात. 8p क्यूब ऍज इट इज मायनस, आता हे पहा आता हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये पहा 3 इंटू 4 आपण इथे करू शकतो. सो करून घेऊयात. 12 झालं, 3 4 12, त्यानंतर इंटू p स्क्वेअर इंटू 1/2p ऍज इट इज. त्यानंतर प्लसचं साइन 3 2 आता हा पार्ट सॉल्व्ह करायचा ना आपल्याला. 3 2 6, त्यानंतर इंटू p इंटू 1/4p स्क्वेअर मायनस 1/8p क्यूब ऍज इट इज राईट करून घेतलं. आता पुढे आपल्याला जागा नाही राहिलेली शिल्लक, आपण नेक्स्ट पेजवर सॉल्व्ह करायला घेऊया. हे पहा आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये 8p क्यूब ऍज इट इज राईट करून घेणार. मायनसचं साइन, आता हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही पाहताय 12 मल्टिप्लाइड बाय p स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1/2p आहे. मल्टिप्लिकेशन आहे इथे आणि आपल्याला तर माहित आहे की मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. हे पहा रफ वर्क करून आपण पाहूयात. सेम आहे, सेम पार्ट मी इथे राईट करून घेतलेला आहे. आता इथे 12 चा आणि p स्क्वेअरचा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण मानतो की नाही. याला आपण कसे राईट करणार, तर 12 इंटू p. आता इंटू p का राईट केला, 2 वेळा p का राईट केला, कारण इथे p चा स्क्वेअर आहे ना, म्हणून आपण इथे p इंटू p राईट केला. त्यानंतर इंटू 1, डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू 1 इंटू 2 इंटू p. आता पहा इथे आपल्याला काय काटकूट करता येतं का, तर हे पहा हा p त्यानंतर हा p, 2 p कट केले खालचा वरचा. आता आणखी काय कट होतंय का, तर हो कट तर होणार आहे. हे पहा इथे 2 आहे आणि इथे 12 आहे. 2 च्या टेबल मध्ये 12 आहे. 2 6 12,
आलं. आता रिमेनिंग काय आहे इथे सांगा बरं मला. 6p आणि 1. 6 इंटू पी 6p आणि इंटू 1 केलं तर 6p येणार आन्सर. सो 6p डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू 1 1 येतं आणि हा 1 डिनॉमिनेटर मधला नाही राईट केला तरी चालत असतो. मग इथे आपले आन्सर काय आले या पार्टचे 6p. राईट करून घेऊयात 6p प्लस द साइन. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला ऍज इट इज इथे आपण राईट करून घेऊया. आता हे पहा इथे डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे असं पण मानतो. मग आता न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचं असतं आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. म्हणून इथे आपण कशा प्रकारे राईट केलेलं आहे हे पहा. 6 इंटू पी इंटू 1 न्यूमरेटर राईट करून घेतले, डिनॉमिनेटर राईट करूयात. 1 इंटू 1 इंटू 4 इंटू पी स्क्वेअर आहे ना, मग पी स्क्वेअरला आपण पी इंटू पी असे राईट करून घेतले. चला आता इथे काटकूट काय करता येत आहे, हा पी आणि हा पी 2p केले खालचा वरचा. आता आणखी काय कट करता येते, इथे 4 आहे आणि इथे 6 आहे, दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. मग दोघांनाही आपण 2 ने डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूयात. 2 2s are 4 and 2 3s are 6. आता पहा न्यूमरेटर मध्ये काय आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे. न्यूमरेटर मध्ये आहे 3 इंटू 1. पहा राईट करून घेऊया. 3 इंटू 1 3 आणि त्यानंतर ना 1 इंटू 1 1 1 इंटू 2 2 आणि हा पी 2 आणि पी. सो इथे आपला आन्सर काय आलेला आहे, प्रोडक्ट काय आलेला आहे 3/2p. राईट करून घेऊया तिथे 3/2p. हा पोर्शन आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. आता लास्ट काय आहे पार्ट 1/8p क्यूब मायनस द साइन देऊयात 1/8p क्यूब. आता याला आणखी आपण पुढे सॉल्व्ह नाही करू शकत, आणखी एक्सपांड नाही करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता क्वेश्चन नंबर 6 हे कम्प्लीट आन्सर इथे तुमच्यासाठी मी दिलेले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. 1 minus 1/a the whole cube. आता हा खूपच इझी क्वेश्चन आहे. हा तुमचा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. अजिबात यामध्ये कठीण काहीच नाहीये. कॅल्क्युलेशन तर अतिशय कमी आहे. हे पहा 1चा क्यूब वगैरे काय आहे, 1चा क्यूब 1च असतो की नाही, त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन अजिबातच नाहीयेत. चला आपण फॉर्म्युला राईट करून घेऊया. त्यांनी सॉल्व्ह करायला दिलेला आहे. इतका इझी क्वेश्चन म्हटल्यावर का सोडायचा. ए च्या जागी काय आहे इथे 1 आहे, बी च्या जागी 1/a आहे. राईट करून घेऊया तिथे आपण आणि क्वेश्चन ऍज इट इज. आणि आता फॉर्म्युला मध्ये आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए क्यूब म्हणजे 1 क्यूब, त्यानंतर ना मायनसचं साइन, 3 ऍज इट इज, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, त्यानंतर ना बी सो 1/a प्लस 3 ऍज इट इज. ए म्हणजे काय 1, त्यानंतर ना बी स्क्वेअर म्हणजे 1/a द होल स्क्वेअर येणार, त्यानंतर ना मायनसचं साइन आणि बी क्यूब म्हणजे 1/a द होल क्यूब. हे पहा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. चला आता 1चा स्क्वेअर आणि क्यूब आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. किती इझी आहे. 1चा स्क्वेअर हे पहा. आता हे तुम्हाला पार्ट्स माहितच आहेत. प्रत्येक वेळी मी अंडरलाईन तुम्हाला करून आठवण करून देते की पार्ट वाईज तुम्हाला सॉल्व्ह करत जायचं आहे. हे पहा इथे 1चा क्यूब 1च येणार, नंतर ना मायनस. आता हे पहा इथे 3 इंटू 1 स्क्वेअर, 1चा स्क्वेअर काय 1च, मग 3 इंटू 1 काय झालं 3 झालं ना. इथे राईट करून घेऊयात मल्टिप्लिकेशनचं साइन आणि आता इथे 1/a ऍज इट इज राईट करून घेऊयात प्लसचं साइन. आता 3 इंटू 1 3, त्यानंतर ना हे जे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊया. आता हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात, कारण इथे काय आहे 1/a द होल स्क्वेअर आहे. जो स्क्वेअर असतो तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा असतो की नाही. चला डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात. मायनस आता इथे सुद्धा क्यूब न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा आहे ना, डिस्ट्रीब्यूट करून टाकूयात. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. 1 ऍज इट इज मायनस. आता हे पहा इथे हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. या पार्ट मध्ये काय दिलेलं आहे इथे 3 इंटू 1/a मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. आता इथे डिनॉमिनेटर नाहीये 3चा म्हटल्यावर 1 आहे असं आपण मानतो की नाही. मग म्हटल्यावर आता इथे आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करूयात आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो 3 1s are 3 न्यूमरेटर मध्ये येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार 1 इंटू a. काय येतं आन्सर a ओनली. सो 3/a येणार इथे आपले आन्सर. प्लस आता इथे पहा हा पार्ट सॉल्व्ह करायचा आपल्याला. या पार्ट मध्ये 3 इंटू 1 स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर आहे. आता न्यूमरेटर मध्ये इथे 1चा स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर 1च असतो हो की नाही. आणि हा 3चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे हे आता आपल्याला माहित आहे.
म्हटल्यावर 3 मल्टिप्लाइड बाय 1 येणार, 3 1 जार 3 येणार. हे पहा इथे आपण राईट करून घेऊयात, न्यूमरेटर मध्ये 3 येणार. आता डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, इथे 1 आहे की नाही, 1 इंटू ए स्क्वेअर, काय येणार आन्सर, ए स्क्वेअर ओनली. चला पुढे सॉल्व्ह करूया. क्यूब ऑफ 1 काय येणार 1 आणि क्यूब ऑफ ए काय येणार ए क्यूब. आणखी आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 1 मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करूया. काय दिलेलं आहे, x अपॉन 3 मायनस 3 अपॉन एक्स द होल क्यूब. फॉर्म्युला राईट करून घेऊयात. हे पहा फॉर्म्युला राईट करून घेतला. आता हे पहा a च्या जागी काय आहे x अपॉन 3, तर b च्या जागी आहे 3 अपॉन एक्स. राईट करून घेऊयात. व्हॅल्यूज राईट करून घेतल्या इथे. आता क्वेश्चन ऍज इट इज कॉपी करूयात खाली आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए क्यूब म्हटल्यावर ए ची काय व्हॅल्यू आहे एक्स अपॉन 3. सो एक्स अपॉन 3 द होल क्यूब येणार इथे. त्यानंतर मायनसचं साइन ऍज इट इज 3a स्क्वेअर बी, त्यातला 3 ऍज इट इज ए स्क्वेअर. ए म्हणजे काय आहे एक्स अपॉन 3 आहे, सो एक्स अपॉन 3 द होल स्क्वेअर येणार. त्यानंतर बी ची व्हॅल्यू आपल्याला राईट करायची आहे, काय आहे 3 अपॉन एक्स. आता प्लसचे साइन ऍज इट इज देऊन घेऊयात. 3ab स्क्वेअर, 3 ऍज इट इज. ए ची काय व्हॅल्यू आहे एक्स अपॉन 3, राईट करून घेऊयात. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचा साइन. आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 3 अपॉन एक्स, सो 3 अपॉन एक्स द होल स्क्वेअर. त्यानंतर ना मायनसचे साइन आणि बी क्यूब, बी क्यूब, बी ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन एक्स, सो 3 अपॉन एक्स द होल क्यूब. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत, सॉल्व्ह करून घेऊयात. हा जो क्यूब आहे तो डिस्ट्रीब्यूट करूयात एक्स ला आणि 3 ला. हे पहा डिस्ट्रीब्यूट करून घेतला. त्यानंतर मायनसचे साइन 3 इंटू स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. मल्टिप्लिकेशनचं साइन 3 अपॉन एक्स ऍज इट इज येणार, प्लसचं साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, एक्स अपॉन 3 ऍज इट इज इंटू हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट करून घेतला. त्यानंतर ना मायनसचं साइन. आता क्यूब डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना. चला आता आपल्याला काय करायचं आहे, जे स्क्वेअर्स आहेत आणि क्यूब्स आहेत ते राईट करून घ्यायचे आहेत. एक्स क्यूब एक्सच येणार आणि 3 चा क्यूब काय येणार 3 इंटू 3 इंटू 3 काय येणार 3 3 जार 9, 9 3 जार 27. सो एक्स अपॉन काय येणार आहे 27 मायनस 3 ऍज इट इज इंटू एक्सचा स्क्वेअर एक्सच येणार, 3 चा स्क्वेअर 3 3 जार 9, राईट करून घेतला. इंटू चे साइन 3x ऍज इट इज, प्लस चे साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, x अपॉन 3 ऍज इट इज, इंटू चा साइन ऍज इट इज. आता हे पहा इथे 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर काय 3 3 जार 9, x चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ओनली. त्यानंतर ना मायनस. आता इथे क्यूब आहे 3 चा क्यूब काय 3 3 जार 9, 9 3 जार 27. सो 27 राईट करूयात न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये काय राईट करणार एक्स क्यूब, एक्स क्यूब. आता इथे पुढे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात, पण पुढे सॉल्व्ह करण्यासाठी आता इथे आपल्याला जागा नाहीये म्हणून नेक्स्ट पेज घेऊयात आपण. हे पहा क्वेश्चन ऍज इट इज मी इथे राईट करून घेतलेला आहे. ही आपली लास्ट स्टेप होती. राईट करून घेऊयात, पुढे सॉल्व्ह करूयात. सो फर्स्ट पार्ट ऍज इट इज मायनसचं साइन. आता हे पहा हा सेकंड पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, मल्टिप्लाय करायचं आपल्याला. इथे 3 चा डिनॉमिनेटर काहीच नाहीये म्हणजे 1 डिनॉमिनेटर असतो, आपल्याला माहिती आहे की नाही. हा जो पार्ट आहे तो ऍज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता हे पहा इथे 3 ला डिनॉमिनेटर नाहीये, ज्याला डिनॉमिनेटर नसतो त्याला 1 डिनॉमिनेटर असतो असं आपण मानतो, बरोबर. आता हे पहा आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचंय आणि जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर आपण मल्टिप्लाय करतो, हो की नाही. त्यामुळे मी इथे राईट करून घेतलेला आहे 3 इंटू एक्स इंटू एक्स. आता एक्स इंटू एक्स का, कारण इथे एक्सचा स्क्वेअर आहे. त्यानंतर इंटू 3 डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू 9 इंटू एक्स. आता इथे काटकूट काय करता येते आपल्याला, हे पहा हा एक्स जाईल त्यानंतर ना हा एक्स जाईल. आता हे पहा इथे 3 आहे, सो 3 1 जार 3 आणि 3 3 जार
9. त्यानंतर इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. सो 3 1 जार 3 आणि 3 1 जार 3. 3 3 कट झाले. आता रिमेनिंग काय आहे इथे सांगा बरं मला. न्यूमरेटर मध्ये x आहे, राईट करूयात. आणखी काय आहे डिनॉमिनेटर मध्ये, काय आहे डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 आहे. मग हा 1 नाही राईट केला डिनॉमिनेटर मधला तरी चालतो की नाही. म्हटल्यावर इथे आपला आन्सर काय आलेला आहे x. हा जो पार्ट आपण सॉल्व्ह केलेला आहे या सगळ्या पार्टला सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे फक्त x. चला आता इथे प्लस साइन आहे, प्लस साइन नंतरचा हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो ऍज इट इज तो इथे आपण राईट करून घेऊया. आणि हे पहा आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे की नाही. मग न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. अशा प्रकारे मी इथे राईट करून घेतलं. 3 इंटू एक्स इंटू 9. हे पहा 3 इंटू एक्स इंटू 9 आणि डिनॉमिनेटर मध्ये इथे 9 डिनॉमिनेटर मग 1 आहे असं आपण मानूयात. सो 1 इंटू 3 इंटू एक्स इंटू एक्स. आता कट काय होतोय इथे तर हा एक्स होतोय, इकडचा हा खालचा इथे चुकून वरती झालेला आहे स्ट्रोक. त्यानंतर ना हा एक्स कट होत आहे. आता 3 1 जार 3 आणि 3 3 जार 9 किंवा हा 3 आणि हा वरचा 3 असं सुद्धा कट होऊ शकतं. आता पहा इथे न्यूमरेटर मध्ये काय आहे शिल्लक तर 9 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू एक्स आहे. 1 इंटू एक्स म्हणजे एक्स ओनली. सो 9 अपॉन एक्स झाले या पार्टचे आपले आन्सर. त्यानंतर ना हा जो पार्ट आहे तो ऍज इट इज खाली येणार कारण त्याला सॉल्व्ह आपण ऑलरेडी केलेला आहे. आता आणखी पुढे आपण हे सॉल्व्ह नाही करू शकत. सो हे झाले या क्वेश्चनचे आपले फायनल आन्सर. सो हे पहा इथे क्वेश्चन नंबर 8 चे कम्प्लीट आन्सर मी दिलेले आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 5.3 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये सॉल्व्ह करूया. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.